मला असं वाटतं जेव्हा जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपल्याकडे कढी खिचडीचा बेत ठरलेलाच असतो. तुम्ही कधी सिंधी कढी खिचडी ट्राय केली आहे का? नसेल केली तर माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. या रेसिपीची खासियत हे आहे की आपल्याला कढी खिचडी ही वेगवेगळी नाही, एकत्र शिजवायची आहे. म्हणजे वन पॉट रेसिपी आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ही भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खायला अप्रतिम लागते. मस्तपैकी आंबट तिखट चवीची कढी खिचडीची रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला भरपूर व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे. तर मी घेतलेले आहे वांगी, गाजर, शेवग्याच्या शेंगा, नंतर फुलगोबी, मटर. त्याला मस्तपैकी मोठ्या मोठ्या पीसेस मध्ये कट करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. शेवग्याच्या शेंगाचे मी साल काढून घेतलेले आहेत. यामध्ये आणखी गवार फरली पण जाते, पण मी यामध्ये नाही टाकलेली आहे, माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हणून मी टाकलेलं नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. आता मोठ्या भांड्यामध्ये एक कुकर मध्ये मी घेतलेला आहे. तुम्ही कुठल्या मोठ्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी टाकायचं आहे. गरम झाल्यानंतर सोबत टाकणार आहे आपण कढीपत्ता. सुरुवातीला आपण कढी फोडणी घालूया. त्याला छान तडतडू द्यायचं आहे. हिरवी मिरची टाकायची आहे. छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित परतला गेलं की यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचा आहे. म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडासा आपण गरम मसाला टाकूया. आता सर्व मसाल्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये टाकायचा आहे आपल्याला 1 चमचा बेसन आणि हे तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. बेसनाला सुगंध यायला लागला की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं पाणी. आपण जेवढे तांदूळ घेणार आहे त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे. थोडं जास्तच घ्यायचं आहे कारण ही जी खिचडी असते थोडीशी आसट असते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो प्युरी. मी 2 टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकायची आहे. चिंचेचा कोळ टाकायचा, म्हणजे चिंचेचं पाणी टाकायचं आहे. चिंच भिजत घालून मी त्याचं पाणी टाकणार आहे. बघा पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपला टोमॅटो प्युरी आणि चिंचेचं पाणी. आता याच्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स कट केले होते ते संपूर्ण टाकायचे आहे. त्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स असतात, त्याची चव खूप जबरदस्त लागते. खिचडीला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझं नाव घेसाल तुम्ही, इतकी पौष्टिक आणि टेस्टी लागते बघा ही खिचडी. आता मी 15 मिनिटापूर्वी राईस धुवून थोडं भिजत घातले होते. आता ते राईस टाकायचे आहे आपल्याला खिचडीमध्ये, आपल्या भाजीमध्ये टाकायचे आहे. मस्त मिक्स करायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला फ्राय केलेली भेंडी. मी तळलेली भेंडी टाकायची आहे यामध्ये. कोथिंबीर टाकायची आहे. मस्त कुकरला झाकण लावून याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पण थोडस आपण यामध्ये 1 चमचा तूप टाकूया. त्यामुळे खिचडीला छान स्मेल येतो, सुगंध येतो मस्तपैकी. बघा तयार आहे आपली सिंधी कढी खिचडीची रेसिपी. बघा छान अशी मस्तपैकी आसर झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला आणखी आसर पाहिजे असेल त्यामध्ये पाणी टाकून आणखी तुम्ही कुकरमध्ये फिरवून घेऊ शकता. गरमागरम खिचडी आपल्याला पापड, तिखटाचं तेल आणि मस्तपैकी मसाला कांद्याबरोबर खिचडी सर्व करायची आहे आणि आस्वाद यायचा आहे. एकदम जबरदस्त रेसिपी आहे. खायला एकदम भन्नाट आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.